तर बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मराठा समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ओबीसी महाएल्गार सभेला मराठा आंदोलकांचा विरोध होईल त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे। भुजबळांनी राजीनामा देऊन सभेला येण्याची मागणी मराठा समन्वयकांनी केली होती। बीडमधील मराठा आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता ही कारवाई केली गेली आहे। तर बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होईल। त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीडमध्ये मराठा समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। भुजबळांना विरोध केला होता। भुजबळांनी राजीनामा देऊन सभेला यावं असं मराठा समन्वयकांची मागणी होती आणि या पार्श्वभूमीवर कोणताही विरोध होऊ नये, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे। बीडमध्ये मराठा समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संध्याकाळी 6 वाजता ओबीसी महाएल्गार सभा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही कारवाई केली गेली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत जोडलेत। विकास, आज महाएल्गार सभा बीडमध्ये होते, त्या पार्श्वभूमीवर भुजबळांना मराठा समन्वयकांनी विरोध केला होता आणि पोलिसांनी मराठा समन्वयकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे। अधिकची माहिती या संदर्भात। निश्चित जगदीश, आपण पाहिलं तर आज ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन बीडमध्ये करण्यात आलेलं आहे, परंतु या सभेपूर्वी सध्या मराठा समन्वयक आहेत त्यांना ताब्यात घेण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून केले जात आहे। कालच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी इशारा दिला होता की आजच्या या सभेच्या अनुषंगानं बीडमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे। ओबीसी मेळाव्याला विरोध नाहीये, मात्र छगन भुजबळ यांनी संविधानिक पदावरती जी काही घेतलेली गोपनीयतेची शपथ आहे त्याचा भंग करू नये आणि त्यांनी यायचं असेल तर त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच त्यांनी आजची ही सभा घ्यावी अशी मागणी जी आहे, असा पवित्रा जो आहे तो मराठा समाज बांधवांनी घेतला होता। आणि याच अनुषंगानं सध्या बीडमध्ये हे आपण पाहू शकता, ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र तरी सध्या पाहायला मिळत आहे। साधारण सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे, परंतु या सभेपूर्वी गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। शिवाजी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना सध्या या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। जी जगदीश, धन्यवाद विकास दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।